नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. टीसीएस मध्ये ब्लॅक मॅजिक, त्या दाव्याने एकच खळबळ. आरोपी दानिशचा मोबाईल अनलॉक होणार, मोठा गौप्यस्फोट. टीसीएस कंपनीला केवळ एकाच धर्मियांना दिलेली सवलत चांगलीच महागात पडली. कंपनी देशभरात बदनाम झाली. या आयटी कंपनीत धर्मांतर आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचा भांडाफोड झाल्यावर संतापाची लाट उसळली. या प्रकरणात काळी जादू वापरल्याचाही आरोप होत असल्याने नाशिकच्या बोवाबाजीत अजून भर पडली आहे. आरोपी दानिश शेख याचा मोबाईल अनलॉक झाला. त्याने मोबाईलमधील प्रत्येक ॲप्लिकेशन आणि फाईलला स्वतंत्र पासवर्ड ठेवले होते. तसेच त्याला फेस आयडीचे सुरक्षा कवच लावले होते. त्यामुळे फॉरेन्सिक लॅबच्या तपासणीत अडचण निर्माण होत होती. न्यायालयाच्या विशेष परवानगीने आरोपीला फॉरेन्सिक लॅबमध्ये नेण्यात आलं. त्यात फेस आयडीचा वापर करून मोबाईल अनलॉक करण्यात आला. दानिशच्या मोबाईलमधून काढण्यात येणारा डेटा मोबाईल अनलॉक झाल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने डेटा काढला. पुढील तपास सुरू आहे. धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात मुंबई पोलिसांची एंट्री झाली आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळून 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे सर्व आरोपी 30 ते 38 वयोगटातील आहेत.